हॅलो, गुड मॉर्निंग. आज सुरतमधला आमचा दुसरा दिवस आहे आणि कालपेक्षा आज माझा घसा खूप दुखतोय, म्हणजे गिळताना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे मी जास्त आज शूट नाही केलं. आता मी ब्रेकफास्ट करायला चाललो. छोले भटुरे आहेत ना, शिरा आहे. छोले भटुरे संपले. ना आहे, एक आहे. आम्ही शर्विन हाय का? ब्रेकफास्ट आमचं झालेलं आहे. ब्रेकफास्टमध्ये खूप ऑप्शन होते. मी सर्व तुम्हाला नाही दाखवलं. भरपूर ऑप्शन होते. फ्रूट्ससुद्धा होते. पण माझं तेच प्रॉब्लेम होता की मला खूप त्रास होत होता गिळायला. त्यामुळे मी खूप काही खाल्लं नाही. फक्त थोडंसं खाल्लं आणि आता आम्ही निघालो. आम्ही आलोत गार्डनमध्ये आणि इथे भरपूर गार्डन्स आहेत. पण प्रॉब्लेम हा होता की आम्ही स्टेशनला जवळ राहिलेलो आणि स्टेशनपासून आमचं जिथे स्टे होता तिथून ते हे जे पॉईंट आहेत, म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं मंदिर, हे गार्डन, अजून जे काही आहे ते भरपूर लांब होतं. त्यामुळे आम्हाला ते सर्वच कवर करता नाही आले. मग आम्ही आता इथे आलो होतो आणि इथे हे गार्डन आहे आणि इथे ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत. टॉय ट्रेन आणि भरपूर आहेत मुलांसाठी, पण ते संध्याकाळी ओपन होतं. याची एंट्री फीज आहे ₹20 आणि लहान मुलांसाठी म्हणजे 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ₹10 आहे. आणि इथे जे काही ॲक्टिव्हिटी आहेत, टॉय ट्रेन वगैरे, ते बंद होतं. त्यामुळे मला त्याचे चार्जेस माहिती नाही. पण आम्ही आलेलो आहे गार्डन मध्ये, काय बुलबुलैयामध्ये. हे आहे भूलभुलैया एरिया. पण इथे काही इतकं काही विसरायला होत नाही. रस्ते भरपूर आहेत. त्यामुळे असं नाही की आपण मोठे भुलभुले असतात त्याच्यामध्ये आपण थोडंफार अटकू शकतो. पण इथे इझिली तुम्हाला रस्ता मिळतो.
तिथून आम्ही गेलो ॲक्वेरियममध्ये रिक्षाने आणि जेव्हा गेलो त्यानंतर कळालं की हे 6 महिने झाले बंद आहे. हे सुरतमधील सर्वात मोठं ॲक्वेरियम आहे. पण ते बंद होतं त्यामुळे त्याच्याच अपोजिटला एक मॉल होतं तिथे आम्ही आलो. ते बंद असल्यामुळे आमचा भरपूर वेळ गेला वाया कारण की हे आधीच खूप लांब होतं. म्हणून विचार केला आता आलोच आहेत तर समोर थोडं मॉलमध्ये सुद्धा फिरू कारण ऊन पण होतं. आता मी जेवायला आलो. जेवल्यानंतर आम्ही रूमवर जाणार. रूमवर म्हणजे जिथे आम्ही स्टे केलं तिथे कुठेही आपण स्टे केलं तर बहुतेक करून आपलं लगेज ते ठेवून देतात. त्यामुळे आपल्याला फिरायलासुद्धा बरं होतं. त्यांची वेटिंग एरियासुद्धा भरपूर मोठी होती. तिथे आम्ही सामान आमचं ठेवून दिलं आणि जेवल्यानंतर तिथे थोडं रेस्ट करू आणि नंतर आमची ट्रेन आहे ज्याचं रिझर्वेशन आम्ही केलेलं होतं. अंगूर. किती आहेत ते? किती आहेत ते? फळ. आणि मग काय करायचं? ते किती आहेत काउंट कर. 1 2 3 4 5 किती आहेत? का घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हे उकडहंडीचं बेत केला म्हणजे की पोपटी कारण की हे वर्षातून एकदाच खायला मिळतं आणि मी घरी गेल्यानंतर तिथे तर हे करणं शक्यच नाही म्हणजे कुकरमध्ये करू शकते पण हे मटक्यातली जी काय मजा असते ती एक वेगळीच असते. याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर कोणाला बघायचं असेल तर नक्की बघा आणि याची टेस्ट खरंच खूपच छान असते. काढ ग. झालंय. याचा पण फोटो काढणं पिवशे.